नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे 2025 ते 2030 साठीचे आरक्षण सोडत आज नांदेड तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात काढण्यात आली। यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाड, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, निवडणूक नायब तहसीलदार नितेश कुमार बोलेलू आदींची उपस्थिती होती। या संदर्भात तहसीलदार संजय वारकड यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। माननीय सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमती याचिका क्रमांक 756/2021 आणि माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये आज नांदेड तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण 2025-30 साठी जाहीर करण्यात आलेलं आहे। नांदेड तालुक्यामध्ये एकूण 73 ग्रामपंचायती आहेत। त्यापैकी 18 हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, त्यापैकी महिलांसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, ही 1 जागा महिलांसाठी राखीव आहे। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 20 जागा एकूण आहेत, त्यापैकी 10 महिलांसाठी आहेत आणि उर्वरित शिल्लक जे राहिलेले आहेत ते 34 या खुल्या प्रवर्गासाठी आहेत, त्यापैकी 17 जागा या महिलांसाठी राखीव आहेत। अशा पद्धतीने पुढील 5 वर्ष 2025-30 साठी नांदेड तालुक्यामध्ये आपण आरक्षण सोडत या ठिकाणी जाहीर केलेली आहे। संपूर्ण प्रक्रिया ही आपण मध्ये आणि पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल करदिले साहेब, त्यानंतर आपले विभागाचे उपअधिकारी डॉक्टर खल्लाड साहेब, त्यानंतर आपले उपजिल्हाधिकारी सामान्य जनरल याचे अजय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील आरक्षण सोडत ही अतिशय शांततेने पार पडली।